नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील हेरले इथं वेद अपंग सेवाभावी संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आणि इचलकरंजी इथल्या मारवाडी युवा मंचच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या आणि खाऊचे वाटप अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष द्वारकाधीश चांडक म्हणाले, वेद अपंग सेवाभावी संस्थेचे काम चांगले आहे. या संस्थेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी योग्य ती मदत केली जाईल आणि हे आमचे कर्तव्य आहे. समाजाचे काही देणे लागतो या उद्देशाने मारवाडी युवा मंचच्या वतीने अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात आणि त्याचा जास्तीत जास्त लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाते. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष रामकिशोर शर्मा म्हणाले, मारवाडी युवा मंच नेहमी शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या आणि अडचणी सोडवण्यासाठी अग्रेसर असते. स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्लीमध्ये स्वतंत्र मार्गदर्शन शिबिरासाठी व्यवस्था केली जाते. त्याचा लाभ या विद्यार्थ्यांनी घ्यावा. यावेळी भाग्यश्री संदीप कोरवी हिने 12वी परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल तिचा विशेष सन्मान करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी भोसले, हसीम मुलानी, भाग्यश्री कोरवी, प्राची माने यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मारवाडी युवा मंच इचलकरंजीचे अध्यक्ष द्वारकाधीश चांडक, सचिव विक्रम राठोड, कोषाध्यक्ष पंकज भंडारी, राष्ट्रीय उपाध्यक्ष रामकिशोर वर्मा, मार्गदर्शक चंद्रप्रकाश छाजेड, माजी अध्यक्ष जुगल बियानी, अमित राठोड, आशिष भांगरिया, पदम ओसवाल, महावीर सिंघवी, सुरेश बोहरा, वन अधिकारी प्रशांत भोसले, बिपिन आलमान, अमित पाटील, राहुल चौगुले, वासू चंडक यांच्या संस्थेचे सभासद, कार्यकर्ते उपस्थित होते. चांगल्या लोकांना तर सहयोग करतात, अशा लोकांना म्हणजे तुम्ही सहयोग करायला लागला आणि हे आम्हाला एक पाठबळ द्यायला लागलाय त्याचं म्हणजे हे म्हणतात. अशा लोकांना असं काही नाहीये. देव आता कुणालाही कसंही बनवतोय ते आपले जे नशिबात आहे ते आपल्याला मिळणारच. आणि जे आपण चांगले लोक आहेत किंवा जे सक्षम आहेत त्यांची एक नैतिक जबाबदारी आहे की आपण ज्यांना कुठेतरी आपलं म्हणजे आपली मदत त्यांना पोचावी ते आपण करावे लागते. त्यामुळेच आमची संस्था आहे मारवाडी युवा मंच ही लई वर्ष अगोदरपासून म्हणजे 30-35 वर्ष झाली इचलकरंजीमध्ये सेवाभावी संस्था आहे. सगळ्या अशा म्हणजे तुमच्या जिथे जिथे सहयोग म्हणजे लागते त्या ठिकाणी आम्ही सहयोग देतोय करतोय. आणि तुम्हाला पण केले म्हणजे हे आम्ही काय हे केलेलं नाही म्हणजे तुमच्यावर उपकार किंवा असं काही नाही. हे आमची नैतिक जबाबदारी आहे ते आम्ही पार पाडलोय. आणि वेद अपंग सेवाभावी संस्था आम्हाला हे सन्मान देतात. मागच्या वेळी आम्ही आलो, परत यांनी आम्हाला आज म्हणजे प्रमुख अतिथी म्हणून मारवाडी युवा मंचला बोलवले. त्यासाठी तुमचा हार्दिक म्हणजे धन्यवाद देतो. आणि भाग्यश्री कोरवी यांनी आज म्हणजे ज्यांच्या सत्कारच्या हिशोबाने आम्ही आलोय त्याला पण त्याच्या उज्ज्वल भविष्याची मंगल कामना. आणि सगळ्यांना इथं म्हणजे जे शिकायला लागले त्यांच्याकडनं काहीतरी आपण एक इन्स्पिरेशन घेऊन पुढं त्यांच्यासारखं म्हणजे शिक्षणामध्ये चांगलं व्हावं हे सगळ्यांनी त्यांच्याकडनं इन्स्पिरेशन घ्यावं. आणि एकदा एक जयघोष करूया जय श्रीरामचा. त्यांनी एक चांगलं काम केलं आहे, कामाचं नाव घेऊन आपण हे करूया. पुरस्यावर रामचंद्र भगवान की जास्त वेळ घेणार नाही. हे माझं सौभाग्य की मी या गावात दुसऱ्या वेळा आलोय. मागच्या वेळेला मला येता आलं नाही काही कारणाने. एक आवळे साहेबांची शाळा तिथे मी एकदा येऊन दंडावंदन केलं त्या गावात. राजू आवळे माझे आमदार त्यांची तिथे शाळा आहे हत्तीगिरीमध्ये. खरं म्हणजे आमचं मारवाडी युवा मंचचं सौभाग्य की मागच्या वेळी आम्ही तुम्हाला काही ना काहीतरी आमचं मागच्या वेळी गुगलचे अध्यक्ष होते त्यांच्यानंतर आम्ही काहीतरी तुम्हाला ते दिले. त्याचा तुम्ही मान सन्मान ठेवून आम्हाला आज तुमची प्रोग्रेस झाली त्यात आमच्या सहकार केला. हे आमच्या हिशोबाने आम्ही फार वर्षानं असं कुठली संस्था आम्हाला बाबा आम्ही दिलोय काहीतरी आणि आम्हाला पुढच्या वेळेला काहीतरी बोलवून असं सत्कारसाठी आम्हाला बोलवलंय. माझ्या हिशोबाने चंद्रप्रकाश भाऊ आपली एकमेव संस्था अशी असते की आम्हाला एवढं मान सन्मान मारवाडी युवा मंच ऑल इंडियात पुरतं नाहीये. कमीत कमी 1000 ब्रांचेस आमची ऑल इंडिया ऑल वर्ल्ड मध्ये कुठल्याही गावात कुठल्याही देशात जरी गेला तर मारवाडी युवा मंच आहे. 6 ते 7 लाख युवा यात आमचे कार्य करतात.
कुठलं पण म्हणजे देशावर कुठलेही आपत्कालीन काही जरी आलं तर सगळ्यात पहिला मारवाडी यवनच असते. खास करून हे का सांगतोय पत्रकार साहेब समोर आहे त्यामुळे तुम्हाला माहिती द्यावी. अशी आमची संस्था आहे. सांगायला गेली भरपूर मोठी संस्था आमची. तुम्हाला नेटवर वगैरे गेलं तुम्हाला माहिती मिळेल. आमची कॅन्सर व्हॅन सुद्धा आहे. म्हणजे एक व्हॅनची 3.5 करोडची लगभग किमतीची आहे. तिथे वेगवेगळे त्यांनी कॅम्प पण घेतले. हातच घेतले. अशी भरपूर आम्ही मारवाडी यवनचं कार्य करत असतो. आणि बाकी सगळं मी एवढं सांगतो, तुझ्या मनात जर IPS किंवा IAS जर करायचं असेल तर 100% मारवाडी यवन तुमच्या पाठीशी असणार आहे. कारण की आमचं दिल्लीमध्ये युवा भवन आमचं जे IAS IPS करण्यासाठी 70 ते 80 करोडच्या लागतचं आमचं युवा भवन तिथं झालेलं आहे. फक्त IAS MPS जी पोरं मुले जे काय शिक्षणासाठी जातात त्यांच्यासाठी आम्ही ते बांधलेलं आहे. तर तुमच्या जर मनात खरोखर जर असेल तर मारवाडी यवन सदैव तुमच्या पाठीशी आहे. आणि माझ्या हिशोबाने जसं आमच्या अध्यक्षांनी तुम्हाला जसं सरांना पण म्हणले कलेक्टर लेवलला यायची इच्छा आहे तर तुम्हाला ऍडव्हान्सला शुभेच्छा. आणि तुम्हाला काही शिक्षणाला काही मदत जर लागलं तर सगळं आम्ही मारवाडी यवन तुमच्या पाठीशी. आणि कोण शिक्षणासाठी समजा कोण हुशार मुली कोण असतील तर सदैव तुम्ही मारवाडी यवन आम्हाला संपर्क करा. आम्ही काय नाही काय तर आमच्याकडून तुम्हाला काही नाही काहीतरी मी करणार. काही आमच्या संस्थाचा हेच आहे म्हणजे उद्देशच आमच्या संस्थाचा काही ना काही समाजाला काहीतरी द्यावं एवढं सांगतो. आणि तुम्हाला आम्हाला मानसन्मान दिला आणि शिकू शकला तर त्या पद्धतीने आम्ही पावलं उचलतो. प्रत्येक लोकांच्याकडे आम्ही अशी जाऊन मागणी केली त्याप्रमाणे आम्हाला सहकार्य केले. आणि तुमच्या राहुलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो. आणि एक असा आम्हाला एक खजिना गावला तुमचा की बाबा जो की न कधी आटणारा अशा पद्धतीने तुमचा वर्ग असे आमच्या मागे राहावा ह्या पद्धतीने आम्ही तुमच्या मागे आलो. आणि ते एक चांगला हेतू आमचा पूर्ण तुम्ही इतिहासाने हे बघा आणि करा की बाबा यांना केल्यानंतर याच्यामधून काय होतंय. आज एक तुकाराम महाराजांनी एक ह्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे जे काही रंजले ज्याशी म्हणावे आपण तोच साधू ओळखावा देव तेथीचे जाणा. ह्या यांनी तुमच्या लक्षात आलं आणि त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला सहकार्याची भूमिका लागली. चांगल्या माणसाला कोणीही सहकार्य करू शकून त्याला वाढलं पण अशा लोकांना जर आपण केलो तर हा फार मोठा आशीर्वाद आहे. आणि ह्या पद्धतीने आम्ही त्या कामाची सुरुवात केली. मग त्याच्यात आम्ही केलं की बाबा शिक्षण क्षेत्रातली कोण आहे त्यांना कळलं. त्याप्रमाणे भाग्यश्री प्राची माने ह्या मुली आम्ही उठवून काढल्या त्यांनी आता त्याप्रमाणे त्या भाग्यश्री त्यांना आम्ही तुम्ही दिलेली वस्तू प्रत्येक वेळी आता शिक्षण विषयातून चालू झालेली आहे. बाबा त्यांना काय कमी करता काय आर्थिक परिस्थिती